श्रीचे बाबा या वर्षी पण वाढदिवसाला त्याच्या नाही आहेत, मागच्या वर्षी पण ते नव्हते. मला वाटतं की सगळ्यात अगोदर मी म्हणलं जर मला बर्थडे विश करायचा असलं तर रडलेली. सगळ्यात अगोदर हिनच विश केलंय मला. सगळ्यात विश केले. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज श्रीचा वाढदिवस आहे. 8 वर्ष संपली त्याला आणि 9वं वर्ष लागले. आणि त्याला विचारलं सगळ्यात अगोदर तुला कुणी विश केलं म्हणून, तर तो काय सांगतो माहिती का की सगळ्यात अगोदर मला ना बाळाने विश केले. म्हणे कसं विश केलं तर म्हणजे ती 11:30ला उठली होती आणि तिला फीड करून मग 12-12:30 पर्यंत ती जागीच होती आणि त्यावेळेस ती रडायला लागलेली. तर तो काय म्हणत होता तिला माहिती का की तुला ना मला बर्थडे विश करायचं आहे ना, तर मग तू रडून दाखव. आणि ती ऑलरेडी रडत होती आणि रडली की म्हणजे हा हिनंच मला पहिल्यांदा विश केलं आणि मग मी सेकंड टाइम. आणि मग काउंट करत होता सकाळपासून मामानी कधी, परत मामीनी कधी, आजोबांनी कधी असतं. तर चला आज त्याचा वाढदिवस आहे, तर दिवसभरात काय काय असेल काय नाही हे मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आज सुट्टी आहे, रविवार आहे, त्यामुळे मुलं एकदम निवांत आहेत. अजून शंभू ह्या त्या गोष्टी त्यांचं काही आवरलेलं नाही, तर त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करेनच. शिवाय श्रीचे बाबा या वर्षी पण वाढदिवसाला त्याच्या नाही आहेत, मागच्या वर्षी पण ते नव्हते. मला वाटतं की पहिला वाढदिवस वहिनी दुसरा आहे ना आणि 5वा वाढदिवस हे सोबत होते. मे बी गेल्या वर्षी तर असं झालं होतं की त्याचा वाढदिवस म्हणजे जेव्हा हे आले ना बंदोबस्तावरून तर त्यावेळी साजरा केला होता. तर मी बाकीचं नंतर सांगेन. बाळ उठले तर मग मी थोड्या वेळाने आता कंटिन्यू करते, केस पण सुकवून घेते. श्री पिल्लू ए वासरू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर श्री, हॅपी बर्थडे टू यू, थँक्यू. फुलाच्या वाढदिवस आहे आणि आजच्या वाढदिवसा दिवशी कोण सोबत आहे बाळाच्या? पिल्लू छोटशी, त्याची दीदी है ना. पहिला वाढदिवस आहे ना तुझा, ज्यावेळेस तुझ्यासोबत तुझी छोटीशी दिदू आहे. बर्थडे भैया, हॅपी बर्थडे तुला, हॅपी बर्थडे दादा. तुझ्या वाढदिवसाला यावेळेस मी आहे. ये कसली अगं चिमटे गेली. चिमटे नाही घेत रे, ते हाताने असं पकडायचा प्रयत्न करते. नाही रडायचं नाही म्हणते भैया. बर्थडे बॉय पशी मम्मी दिसली का? लय रडू येत आहे. मग मी म्हणलं उद्या बर्थडे विश कसं करायचं, ती म्हणली की एक सिक्रेट न करायचं. कसं असेल ती करते तुला हो म्हणली तू. तिनं काय प्लॅन केला म्हणलास? विश करायचा काय? आताच नाही पुन्हा बर्थडे. चल ड्रेस करून क्रिकेट खेळायला जाऊ. कुठे खेळायचं? क्रिकेट खेळायला. आमचा प्लॅन होय. काय प्लॅन केलाय रे तुम्ही? तिघांनी प्लॅन केलाय. पिलू पण आहे का तुमच्या प्लॅन मध्ये? रडून विश करणार आहे पिल्लू. आणि तू? तिनं तर करून टाकलं रडल्यानंतर. हा 12ला. मग सगळ्यात पहिले तर मग पिलूलाच विश केलं. मी तर 2 खेळायला. बरोबर आहे, तिचा साऊंड रडणंच आहे की. आजीला 3रा नंबरला, आजीनं 4थ्या नंबरला, मामानं आणि 5व्या नंबरला कुणीच चिकून. कुठं बसवतो पिलूला? हळू नीट जायचा. ती म्हणताय का पिलू तुम्ही चल. पण झाली का? थँक्यू. हिचा परवा दिवशी बर्थडे होता.
लाता हाणायच्या नाहीत मला, म्हणायचं नाही, म्हणायचं नाही लाता मला. सगळ्यात अगोदर मी म्हणलं जर मला बर्थडे विश करायचा असलं तर रडलेली. सगळ्यात अगोदर हिनच विश केलंय मला. बहीण भावाला आणि भाऊ बहिणीला खूप माया करत असतो. तुम्ही करा ना तुम्हीच केला नाही अजून. अरे बाळा मी रात्री 5 वाजेपर्यंत ड्युटीला होतो. पहाटे 5 पर्यंत लँडस्लाईड बघा, लँडस्लाईड. अरे बाळा तुला काय गिफ्ट पाहिजे? मग काहीच नाही. नको बाळ, लांबून दाखव. लांबून धर चिकू. हात नाही छातायचा, नाही छातायचा हात, नाही छातायचा हात, नाही छातायचा हात. आणि ती म्हणायची हात उगा राहिली. छान खेळत की छातायचा नाही, हात उगा राहिली. नाही रे, खेळते ती तशी. हात तुझं म्हणा. लाता 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 बघा लाता. आता लिहिलं कशी बसले लोलो येलय. अंघोळ झाली. काय दुकान माझी वाट. यशवंत देवा चांगली बुद्धी दे माझ्या वासराला. मसाज केला. छान छान शंभो झाली माझी. हो पिल्लूची शंभो झाली आता छान. मिक्सरचं घालते त्याला. काय चाललंय आजीबाईचं? ताक करायचे. ताक ते पहिल्या जुन्या पद्धतीचं ताक आहे. आणि त्याच्यात आणखी पितळेचं बघ. पितळेच्या पातेल्यामध्ये रई लाकडाची पितळाचं पातेलं. पहिला आई उभं राहून ताक करायचं. सुद्धा केलेला आहे ताक. होय हांड्यात का? गाड घेत डेरा डेर होतं पहिलं. आणि ते तो बारा म्हणून मोठीच्या मोठी रवी होती असं उघड डवलून करायच्या बाया ताक. त्यात व्यायाम होत असेल का नाही? मग दळण्यात व्यायाम, ताकात व्यायाम, म्हणून बायले आजार येत नव्हतं काही. आता काय व्यायाम का व्यायाम. आता मिक्सर. अशाला मी मिक्सर. शेंगदाणे कुटाय मिक्सर. ताक कराय मिक्सर. वेळच नाही. सगळं लाईटीवरच चालू आहे. हो जेवणात काय? कुंदीची चपाती, बेसन, गवारची शेण, दूध. केस धुतलेत आज मॅडमने. गुरुजी कुठे गेले मग? शेतात डबा घेऊन. सुट्टी म्हणलं जास्त काम असते. कोणच्या सुट्टीला भया घरी बसला असं आई तुला आठवतंय का? कधीच नाही.
आराम झोपलाय. त्याला सुट्टी असेल तेव्हा तर जास्त लावून कामं असते ती. एक्स्ट्रा साठवलेले साठवणीची काम. कधी मी काय लक्ष तुमचे घ्यायला तुमचे केक फक्त आणि त्याच्यावर 8 लिहायला सांगा. 8 का? हा आणि नाव श्री बी टाकलं तर चालतंय. अगर शिवांश काय तुम्हाला जे सोपं टाकता येते का ते? हा टाकतात ते टाकून देतात. आकडा 8. हा. श्री. हा बरोबर. आज आजोबा आईस केक का? पहिल्यांदा केक कुठपर्यंत असते अंदाजा कुठपर्यंत आणायचं? आज श्रीचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे मग काही एवढा मोठा करायचा असं काही चाललेलं नाही. आमचं असं चाललं की छोटंसंच काहीतरी सेलिब्रेट करू. त्यासाठी एक ड्रेस आणायचा आहे त्याच्यासाठी. तर आता गावात तर काही ते अवेलेबल होत असते त्यामुळे मग मुरुडला जायचंय. आणि भैयाचं एकदम बिझी शेड्यूल्ड असते. थोडासा वेळ काढलाय त्यांनी तर निघतो तर आम्ही पटकन जाऊन येतो. आणि त्याच्यासाठी एखादा ड्रेस आणि केक या त्या गोष्टी. केक तर काय मला वाटतं पप्पाच घेतले आणि बाकीचं साहित्य जे नाही आहे तेवढंच आणायचं आहे. मुलांचा हट्ट असतो म्हणून असं त्याला कपड्याचं एवढं काही अट्रॅक्शन नाही. पण श्री तिकडं कुठं रे चल की सोबत. बर्थडे बॉयनी सोबत यायचं असतंय म्हणजे माफ करत असतंय. पिल्लू चल की. अभ्यास केला आता रिक्वायरमेंट चालत हे आणा ते आणा. आज श्रीचं खेळणं सुरू सगळी झालं. खाते. शेअर करा मग. ठीक आहे मिळून खा. आणि बाळ झोपलं तोपर्यंत जाऊन येते मी कारण अर्ध्या तासात आम्हाला जाऊन यावं लागणार ती उठायच्या अगोदर. तर चला यायचंय फक्त ड्रेस घ्यायचा न्यायचं बरं का. इथं सोडून गेलेत आहे की नाही पिल्लू. तुम्हाला ड्रेस घ्यायचाय कसला घ्यायचाय. चल हात दोरीकडे ड्रेस आतमध्ये. चला आम्ही दुकानामध्ये आणि भैया गेलेला आहे पप्पांचे आणि त्याचे कपडे लॉन्ड्रीला द्यायला. तोपर्यंत मग काही सिलेक्ट करून ठेवते मी आणि त्यानंतर मग तो आल्यास फायनल करू आपण कुठला काय ते बघूया. आहे सेम ही सेम आहे. हा कलर बी हाच आहे. बर हीच घेतली मी त्या वर्षी. ह्या वर्षी हीच घेतली. बर बघ तुला कुठली आवडते. पण छान. आता शर्ट बघूया. शर्ट मध्ये बरीच सारी व्हरायटी आहे आणि चूज केली. आता ते शर्ट दाखवतात बघूया कशी करायची. श्री काय करतोस तू. हा कलर आहे म्हणतोस तू कोल्हापूरमध्ये ब्ल्यू. असला तो हा असला आहे माझ्याकडे कोल्हापूरमध्ये. सेम फक्त बेल्ट मध्ये आहे. स्त्रीकडे बर घसरून पडशील. थांबा हा छान आहे. हाताच येणार हाताने कंप्लीट आहे ना. ह्या कसणार नाही ना दादा. मग थोडा लांब आहे. हे कलर खूप छान आहेत खरं तर पण प्रॉब्लेम असं आहे की हा मग हा थोडा लांब आहे बघ. मग ह्या ड्रेस पेक्षा लांब आहे हा. हा हा बघ बरं तरी कसं वाटतं. असं नाही आहे ना तुझ्याकडे. हा ठीक आहे पांढऱ्यापेक्षा. दरवर्षी ना मी आणि श्री दोघंच शक्यतो त्याच्या वाढदिवसाच्या शॉपिंगला असतो. कधीतरी हे असतात. या वर्षीच्या याला म्हणजे भैया असल्यामुळे थोडंसं चूज करायला सोपं जाणार आहे. तसे तर बरेच सारे ड्रेसेस मी पाहिले आणि त्यातले काही बाजूला काढून ठेवलेत. आता भैया आल्यास ते फायनलाइज करेल. इकडे बघ हा पण नाही तुझ्याकडे. असला कलर आहे ना माझ्याकडे ड्रेसचा. लाईट कलर इकडे बरोबर. शांत थांबावं रे राजू. किती साईज आहे. 28 का.
साठी जे काही चॉईस केलेले आहेत ना मी तर ते इथं ठेवलेत आणि भैया आल्यानंतर त्यातलं सिलेक्ट करेल. म्हणजे 3 मी बाजूला ठेवलेत, 3 पॅन्ट आणि 3 शर्ट. शिवाय काही टी शर्ट्स बघते आणि शौर्य आणि चिकूसाठी सुद्धा घेते, कारण की ते बरं नाही वाटणार की एकट्या स्त्रीसाठी म्हणून. तर त्या दोघांसाठी पण बघायली आहे मी. आता बघूया, घरी गेल्यास मी तुम्हाला दाखवेनच काय शॉपिंग केली काय नाही वाढदिवसाची ते. कितीला तो? 440. बहीण बाई आहेत ते. बघितलं आता त्याला फॉलो. स्लीव्ज असलेले बघा, स्लीव्ज असलेले बघा दादा. हो हे आहेत का? कुठे ठेवले? हा हे शर्ट आहेत का? ह्याच्यातलं कुठलं छान वाटतंय बघ. लय इम्पोर्टेड शर्ट दिसायला. आणि पॅन्ट पण साईडला घेऊन ठेवलं. त्यातलं कुठलं छान आहे ते बघ. 4 ठीक आहे. हे का? बराबर घेते बराबर. माहित आहे, मी एकच ड्रेस बघतोय. सांगितलं का हा घ्या बरोबर. तर बघ बरोबर चांगला शौर्याला तसं नाही की झालेलं ऑरेंज हे एक द्या. आणि काय आहे ते आता सिनियरला आहे. किती माहित आहे की ती बारक आपलं बारकं 6 वर्षाचं. आवडला तुला? तर चला झाली आपली शॉपिंग. घरी गेलाच दाखवते. मामाच्या चॉईसचा घेतलाय शर्ट. मोजून 10 मिनिटात केली आहे. तोपर्यंत भैया पण आलेला, मग त्यांनी चॉईस केला आणि नंतर मग कुठला ड्रेस काय हे सगळं श्री शौर्य चिकूची शॉपिंग आहे. पिलूला आणखी तेवढं कळत नाही, ती काय हट्ट पण करत नाही, त्यामुळे नेक्स्ट इयर तिला पण घ्यावं लागणार. आणि आता भैया इथं पाणीपुरी घेतोय. वहिनींना पण आवडते, चिकूलाही, आणि सगळेच खातात. तसं तर नाव पुन्हा एकाच असतं पण सगळेच खातात, म्हणून मग घरी घेऊन जातोय सगळ्यांसाठी. तर चला आता. हॅपी बर्थडे. आता तू पकडायचं. तुम्हाला घेतोस का ते शीट टाकून रस्त्यात? गेल्या वर्षी चिकू पाणीपुरीत पडला होता. खात खात बसलाय खाली, पातेलं होतं पाणीपुरीच्या याचं, मध्येच उडी मारली. मम्मी त्याची म्हणाली आम्हाला तर कौफल दिली ना. ते हातातलं ठेव श्री. उतरो. श्री टाकले कपडे बप्पाचे. आता आलोय घरी. पिल्लू काय उठलेला आवाज सध्या तरी नाही. कसं काय बसले का नाही काय माहित. पाणीपुरी पण आणले.